नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण 20,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदी मागण्या मान्य केलेल्या आहेत। याच्या एक मताने ठराव मंजूर झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत। आणि आता 20,000 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार, हेक्टरी किती रुपये भेटणार, कसे भेटणार, त्याची यादी कशी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून 20,000 कोटींच्या पुरवणी मागण्या आता सादर केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी असेल, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर रब्बीचं अनुदान असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, किंवा जे सरकारनं हेक्टरी 10,000 रुपयाचा वाढीव निधी जो मंजूर केला होता तर तो देखील सुद्धा असेल, किंवा 31,628 कोटीच्या पॅकेज मध्ये काही पैसे असतील त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघूयात। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यासाठी 634 कोटी 74 लाख रुपये आहेत। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 847 कोटी 12 लाख रुपये आहेत। सोलापूर जिल्ह्यासाठी 832 कोटी 15 लाख रुपये आहेत। नांदेड जिल्ह्यासाठी 582 कोटी रुपये आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 488 कोटी 94 लाख रुपये आहेत। धाराशिव जिल्ह्यासाठी 483 कोटी 27 लाख रुपये आहेत। लातूर जिल्ह्यासाठी 448 कोटी 24 लाख रुपये आहेत। परभणी जिल्ह्यासाठी 374 कोटी 19 लाख रुपये आहेत। अमरावती जिल्ह्यासाठी 332 कोटी 3 लाख रुपये आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यासाठी 320 कोटी 96 लाख रुपये आहेत। जळगाव जिल्ह्यासाठी 309 कोटी 80 लाख रुपये आहेत। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 296 कोटी 90 लाख रुपये आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 268 कोटी 87 लाख रुपये आहेत। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 264 कोटी 34 लाख रुपये आहेत। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 192 कोटी 77 लाख रुपये आहेत। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 150 कोटी 88 लाख रुपये आहेत। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 149 कोटी 95 लाख रुपये आहेत। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 117 कोटी 24 लाख रुपये आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 78 कोटी 15 लाख रुपये आहेत। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 78 कोटी 48 कोटी 76 लाख रुपये आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20 कोटी 80 लाख रुपये। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14 कोटी 81 लाख रुपये आहेत। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14 कोटी 58 लाख रुपये आहेत। पालघर जिल्ह्यासाठी 14 कोटी 42 लाख। धुळे जिल्ह्यासाठी 10 कोटी 24 लाख रुपये आहेत। सातारा जिल्ह्यासाठी 8 कोटी 81 लाख रुपये आहेत। आणि ठाणे जिल्ह्यासाठी 8 कोटी 37 लाख। रायगडसाठी 5 कोटी 21 लाख। गोंदिया 3 कोटी 72 लाख। कोल्हापूर 3 कोटी 18 लाख। छत्रपती संभाजीनगर 500 कोटी रुपये। जालना जिल्हा 450 कोटी रुपये। रत्नागिरी 22 लाख रुपये। सिंधुदुर्ग 13 लाख रुपये। आणि त्यानंतर जे उशिरा प्रस्ताव जिल्ह्यांचे आले होते, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, रायगड, ठाणे याही जिल्ह्याचा समावेश होता। म्हणजे ते प्रस्ताव उशिरा आले होते आणि काही शेतकऱ्यांच्या, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले नव्हते, परंतु जे उर्वरित जो प्रस्ताव होता तो राज्य सरकारने मंजूर केला आणि आता पुन्हा जे उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते आता वाटपाला सुरुवात होणार आहे। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर राज्यातील 93,94,838 शेतकऱ्यांना तब्बल अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता 7,337 कोटी 89 लाख रुपयाचे प्रस्ताव ते 31,628 कोटीच्या पॅकेजच्या अगोदरच वितरित केले होते, म्हणजे मंजूर केले होते। आणि त्याच्या वितरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांकडे केवायसी केली नव्हती, जे शेतकरी मयत आहेत, काही कारणामुळे त्यांचे पैसे थकले आहेत किंवा वाटप झाले नाहीत, तर त्यांचे पैसे फक्त राहिलेत, त्यांचे पैसे वाटप होणार आहेत। त्याच्यानंतर त्या 20,000 कोटीच्या पॅकेजमध्ये 20,000 कोटीच्या पुरवणी मागणीमध्ये 17 ऑक्टोबर 2025 ला एक सरकारने जी आर काढला होता। खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने हेक्टरी 45,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 90,000 रुपये असा जी आर 17 ऑक्टोबर 2025 ला काढला होता। त्या जी आर नुसार एकूण राज्यातील 88,649 शेतकऱ्यांना 123 कोटी 44 लाख 57 हजार रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला होता। आणि
त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 33,263 शेतकऱ्यांना तब्बल 40,48,03,00,000 रुपये खरडून गेलेल्या जमिनीच्या क्षेत्रासाठी मंजूर केलेले आहेत. ती आता पुरवणी मागणीमध्ये त्याची मागणी सादर केलेली आहे. त्यानंतर लातूरसाठी 29,887 शेतकरी आहेत. 43,60,68,000 रुपयाचा पुरवणी मागणी या सुद्धा जिल्ह्याची घेतलेली आहे. नांदेडसाठी 18,124 शेतकऱ्यांना 22,65,94,000 रुपयाची ही जी पुरवणी मागणी आहे ती आता घेतलेली आहे सरकारने. त्यानंतर एकूण छत्रपती संभाजीनगर मध्ये 81,274 शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान झालं होतं, जमिनी खरडून गेल्या होत्या. या शेतकऱ्यांना 106,74,65,000 रुपयाची पुरवणी मागणी सरकारने सादर केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांना 1,35,000, सांगलीमध्ये 30 शेतकऱ्यांना 2,87,000, पुणे 168 शेतकऱ्यांना 18,75,000 आणि एकूण पुणे विभागाची मागणी जी होती 224 शेतकऱ्यांना 22,97,000 रुपये म्हणजे ही खरडून गेलेल्या जमिनीच्या क्षेत्र आहे, म्हणजे या शेतकऱ्यांचे आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 3,332 शेतकऱ्यांना 9,99,00,000, वाशिम 394 शेतकऱ्यांना 35,86,000 रुपये, अकोला 3 शेतकऱ्यांना 68,000, यवतमाळ 1,465 शेतकऱ्यांना 1,95,00,000 आणि अमरावती विभागाची एकूण पुरवणी मागणी 5,194 शेतकऱ्यांची खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची 12,31,00,000 रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतर जळगावसाठी 1,714 शेतकरी 3,75,89,000, नागपूर 14 शेतकरी 1,88,000, वर्धा 18 शेतकरी 1,96,000, चंद्रपूर 164 शेतकरी जवळपास 30,83,000, गडचिरोली 47 शेतकरी 5,03,000 आणि एकूण नागपूर विभागाचा प्रस्ताव 243 शेतकऱ्यांना 39,70,000 रुपयाचा हा सरकारचा प्रस्ताव आहे. आणि त्यानंतर हे झाले अतिवृष्टी नुकसान रुपये खरडून गेलेलं शेतकऱ्यांचं. परंतु जे सरकारने रब्बी पेरणीसाठीचं अनुदान जे मंजूर केलं होतं, आता सरकारने रब्बी पेरणीसाठीचं अनुदान मंजूर केलं होतं. एकूण 9,300 कोटी रुपयाची तरतूदची पुरवणी मागणी या अधिवेशनामध्ये केलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो सरकारने हे जे GR काढले होते बाबा पॅकेजच्या अगोदरचे NDRF च्या 2 निकषानुसार 2 हेक्टर मध्ये 8,500 रुपये प्रमाणे त्याच्यामध्ये सरकारनं अतिरिक्त 10,000 रुपयाचे वाढ टाकले. 8,500 प्लस 10,000 म्हणजे 18,500 रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये देऊ असं घोषित केलं होतं. म्हणजे त्या हेक्टरी 10,000 ते तर वेगळंच, परंतु उर्वरित आगावचं जे 10,000 रुपये अनुदान मंजूर केलं होतं त्याची सुद्धा सरकारने पुरवणी मागणी आता या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर केलेली आहे. आणि सरळ सरळ जर बोलायचं झालं तर राज्याचा सध्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत. आणि आता आज आणि उद्या नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याबाबतची सुद्धा पुरवणी मागणी सादर होईल. नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास 90,41,241 शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना साधारणतः 1800 ते 1800 कोटी रुपयाची तरतूद होऊ शकते आणि तेवढा निधी सरकार लागणार आहे. आणि 5 ते 6 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या येणाऱ्या 8व्या हप्त्यासाठी पात्र केलेले आहेत. लवकरच नमो शेतकरीची पुरवणी मागणी सादर करून नमोचा 8वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित म्हणजेच जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कर्जमाफी सुद्धा जी जुनी थकीत कर्जमाफी 2014 ते 2019 ती त्या सुद्धा कर्जमाफीची पुरवणी मागणी सादर होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो 20,000 कोटींच्या सरकारने या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत. यावर काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हे अपडेट कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा.